आज आपण भक्तिकथा या चॅनलमध्ये ऐकणार आहोत. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी प्रभावित ठरते ही कथा. तर आज आपण ऐकणार आहोत शनिवारची शनिदेवाची कथा. शनिदेवाचा प्रकोप झाल्यास व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शनिवारी व्रत आणि शनिदेवाची पूजा करावी. पूजेनंतर व्रत कथा वाचावी. हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनिवार हा भगवान शनिदेवाला समर्पित आहे. ज्या व्यक्तीवर शनीची कृपा असते त्याला जीवनात सुख आणि समृद्धी मिळते. तर दुसरीकडे शनिदेवाचा प्रकोप झाल्यास त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शनिवारी व्रत आणि शनिदेवाची पूजा करावी. पूजेनंतर व्रत कथा वाचावी. तर अशी आहे शनिवारची शनिदेवाची व्रत कथा. एकेकाळी ब्रह्मांडातील सर्व 9 ग्रहांमध्ये वाद झाला आणि त्या सर्वांना त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे जाणून घ्यायचे होते. त्यासाठी ते देवराज इंद्राकडे गेले. इंद्राने त्यांना राजा विक्रमादित्याकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर सर्व नवग्रह आपल्या समस्या घेऊन येतात. राजा विक्रमादित्याकडे गेले. राजा विक्रमादित्याला माहिती होती की या 9 ग्रहांपैकी कोणत्याही एका ग्रहाला त्यांनी लहान म्हटल्यास त्याला राग येईल. पण त्यांना हा प्रश्न सोडवता मार्ग काढायचा होता. त्यानुसार त्यांनी 9 धातूपासून 9 सिंहासने बनवली आणि प्रत्येक सिंहासनासमोर एक ग्रहाला उभे केले. दरम्यान राजा विक्रमादित्याने शनिदेवाला शेवटचे स्थान दिले. त्यामुळे शनिदेव क्रोधित झाले आणि त्यांना चेतावणी देऊन निघून गेले. हळूहळू राजा विक्रमादित्याच्या कुंडलीत साडेसतीचा कोप वाढू लागला. एके दिवशी शनिदेव घोड्याचा व्यापारी म्हणून राजाकडे गेले आणि राजा विक्रमादित्याला अनेक घोड्यांमध्ये एक घोडा आवडला. त्या घोड्यावर बसताच घोडा राजा विक्रमादित्य यांना जंगलात घेऊन गेला. विक्रमादित्य जंगलात वाट चुकत एका नवीन देशात पोहोचले. त्या ठिकाणी राजाला एक व्यापारी भेटला. राजाची भेट होताच त्या व्यापाऱ्याचा माल विकला गेला, ज्यामुळे व्यापारी खूप खुश झाला. त्याने राजाला जेवायला नेले. व्यापाऱ्याच्या घरात एक खुंटी होती ज्याच्यावर हार लटकलेला होता. राजाने पाहिले की खुंटी हार गिळत आहे. जेव्हा व्यापाऱ्याला तो हार मिळाला नाही तेव्हा त्याने राजा विक्रमादित्याला त्याच्या राजाकडे घेऊन जात कैद केले. त्या व्यापाऱ्याच्या राजाने राजा विक्रमादित्याला दोषी मानत त्यांचे हात कापले. त्यानंतर एका तेलीने राजा विक्रमादित्य यांना त्याच्या घरी नेले आणि काम दिले. हळूहळू 7.5 वर्षे पूर्ण झाली आणि शनीची महादशाही संपली. 7.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजा विक्रमादित्याने एक राग गायला आणि त्यानंतर प्रभावित होऊन त्या राजाच्या राजकन्येचे विक्रमादित्य यांच्यासोबत लग्न करायचे व्रत घेतले. राजकन्येला खूप समजावले पण तिने कोणाचेच न ऐकता राजा विक्रमादित्याशी लग्न केले. एके दिवशी राजा विक्रमादित्य रात्री झोपला असताना शनिदेव त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले. शनिदेव म्हणाले की तुम्ही मला सर्वात लहान मानले होते. आता माझा राग आणि क्रोध पहा. यानंतर राजा विक्रमादित्य यांनी आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी शनिदेवाची माफी मागितली आणि शनिदेवाने क्षमा देखील केले. सकाळपर्यंत सर्वांना राजा आणि शनिदेवाची माहिती झाली. त्यामुळे व्यापारी त्यांची माफी मागू लागले. व्यापाऱ्याने राजाला त्याच्या घरी परत नेण्याचे आमंत्रण दिले. राजाने भोजन सुरू करताच गहाळ झालेला हार बाहेर आला. त्यामुळे राजा विक्रमादित्याने चोरी केली नसल्याचे सर्वांना समजले. व्यापाऱ्याने आपल्या मुलीचे लग्न राजा विक्रमादित्याशी केले. त्यानंतर राजा विक्रमादित्य आपल्या 2 राण्यांसह उज्जैनला परत आले. शनिवारचे उपाय. शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो हे आपण सर्व जाणतो. शनी ग्रहाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. नकारात्मक प्रभाव घातक ठरू शकतात कारण ते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गंभीर परिणाम घेऊन येतात. जर एखादी व्यक्ती शनी सती आणि शनी साडेसतीतून जात असेल तर शनिवारी काही उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते.
ज्यांना शनी ढय्या साडेसती किंवा शनी दोषाचा त्रास आहे त्यांनी शनिवारचे उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत शनी अशक्त स्थितीत असेल तर त्या व्यक्तीवर अनेक संकटे येतात. तसे तो अनैतिक कार्यात गुंततो आणि त्याला पैशाचे नुकसानही होते. त्या व्यक्तीच्या आयुष्यातही सतत अपघातांनी वेढलेले असते. अशा स्थितीत शनी दोषाने त्रस्त झालेल्या व्यक्तीने आपले शनी दोष दूर करण्यासाठी शनिवारी काही उपाय करावेत. आता आपण अशा उपायांवर नजर टाकूया जे व्यक्तीचे दुर्दैव दूर करण्यास मदत करू शकतात. शनिवारचे उपाय. प्रत्येक शनिवारी कणिक, काळे तीळ आणि साखर यांचे मिश्रण तयार करून मुंग्यांना खाऊ घालावे. शनिवारी सूर्यास्तावेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी. शनिदेवाच्या नावाचा जप करावा. शनिवारी काळे कापड, लोखंडी भांडी, काळे तीळ, घोणगी, उडीद डाळ या वस्तूंचे दान करावे. माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्यावा. प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत आणि रुद्राक्ष सामग्रीसह ओम शनी शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पाहावा. नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावावा. शनिवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे. यामुळे तुमचे शनिदोष दूर होतील. तुमचे शनिदोष आणि साडेसती दूर होण्यासाठी नक्कीच हा उपाय करा. आणि तुम्हाला जर शनिदेवावर विश्वास असेल आणि तुम्ही जर शनिदेवाचे भक्त असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री शनिदेव लिहायला विसरू नका. तर फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.